तो घडलं तसं त्याच्याबद्दल आम्हाला थोडं जाणून घ्यायचं. तुमचा प्रवास सुरुवातीचा कसा होता, तुम्ही कुठून आलात, तुमचं प्राथमिक काय आहे, शिक्षण काय झालं, यापुढे तुम्ही कुठल्या राजकीय पक्षाशी संबंधित होतात का, हा सगळा तुमचा थोडासा इतिहास थोडक्यात सांगा. नाही, प्रथम मी नेतृत्व हातात नाही घेत. सगळ्यात अगोदर तिथंच माझ्या मराठा समाजानं मला स्वीकारलं. मला नेतृत्व नको होतं. मी पोरं बघत होतो, मला फोन येत होते की 1% जर एखादं लेकरू हुकलं तर त्याच्या वेदना किती, त्याला किती त्रास होतो. एखाद्या मुलीचा नंबर 1% हुकला, ते अधिकारी होता राहिला, त्यांचे ते वेदना ऐकायला. म्हणून नेतृत्व नको, पण आपण आंदोलन केलं पाहिजे, पण प्रामाणिक केलं पाहिजे. आपल्याला कोणी डाग नाही लावला पाहिजे की दुकानदारी चालू केली आणि पैसे जमा करायला लागलं, कोणाच्या हाटलात फुकट जेवून खायला लागलं त्या मराठ्यांच्या नावाखाली, किंवा कोणाला काही पण कामं सांगायला लागला विनाकारण पैसा जमा करायला लावायचा काही गरज नसतानाही. म्हणून आपण ह्या प्रकारात नाही पडायचं. पार्श्वभूमी सांगायचे ठरले तर मी एक शेतकऱ्यांच्या घरातला पोरगा आहे. कारण मला काय राजकीय वारसा फिरसा असलं काय गोष्टी नाहीत. मात्र 20-22 वर्षापासून मी सारखा समाजाचं काम करतो. आज इथं मी मोकळ्या मनानं बोलायला लागलो. इतकं मोकळं मी पण बोलत नाही कधी, परंतु मला खरंच कसलाच वारसा नाही आहे आणि हे तपासलंय सुद्धा. ज्यावेळेस ते येवल्याचा माणूस म्हणला की हे 5वी शिकलेला आहे, त्या दिवशी त्याच्या अगोदर 3 दिवस सरकारनं शोधलं होतं की मी सगळ्या प्रश्नाचं उत्तर देतोय. गुडघे बाजूला घेऊ. येतोय का? हॅलो 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 तुम्हाला हॅलो. हा जमलं बंद होतं का गाणे उठलो घेऊ माय मांडीवर. नाही मै मानता ठन मग आधी 6 रात्री झोपलेलो नाही. काही प्रॉब्लेम नाही ना मांडीवर घेतलं तर? हा म्हणजे मग सुईल लागत. मी 12वी शिकलेलो, परंतु विश्वास नव्हता की सगळ्या प्रश्नाचं उत्तर देतोय. याचा अर्थ हे खूप शिकलेला पाहिजे. सरकारनं 2-3 दिवस याच्यात घातलेत मी किती शिकलेला आहे म्हणून. त्यामुळे मला काय अशी पार्श्वभूमी नाही आहे. फक्त मी जास्त पुस्तकं पण नाही वाचले. जे आहे ते तुमच्या समोर म्हणतोय. मी दैनंदिन जीवनात येणाऱ्या लोकांच्या अडचणी वाचल्या की याच्यावर तात्काळ पाहिजे. एखाद्या माणसाला नाही का आता भूक लागली तर त्याला आत्ता देणं गरजेचं आहे. तात्काळ जे लगेच एखाद्याचा अपघात झाला त्याला तात्काळ हॉस्पिटलला न्यायला पाहिजे. तात्काळ याचा अर्थ लगेच. तुम्ही 15 दिवसांनी नेलं ते मरून जाणार आहे. तसं तात्काळ आम्ही शोधलं की आता याच्यावरती उपचार करायचा असेल तर आरक्षणा विषयावर इतका प्रचंड मोठा लढा उभा राहायला पाहिजे. आणि ते लढा उभा करण्यासाठी आम्ही गोदापट्ट्यातून अगोदर सुरुवात केली. 123 गावं हे 11 तालुक्यातले आम्ही एकत्र केले आणि त्यांना सांगितलं 100% तुम्हाला बाहेर पडायला लागेल. एवढ्या वेळेस विश्वास ठेवा. समाजात एक असं नैराश्याचं वातावरण गेलं होतं की इतक्या ताकदीनं मराठा एकत्र आला तर काय झालं नाही ना, आता हे एकटं काय करणार. एक तर मी बारीक दिसतो त्याने माझ्यावर कोणी बराचसा आठवायना. पण ते एकत्र करून आम्ही लोकांना सांगितलं की एक वेळेस फक्त तुम्ही उभा राहा. मराठ्यांचा आरक्षणाचा लढा कसा कडे जात नाही आपण बघू. आणि गोदापट्ट्यातले 123 गावं उभा राहिले आणि 29 ऑगस्टला 2.5-3 लाख लोकांचा कार्यक्रम झाला. तिथून खरी ही धग पूर्ण राज्यभर पसरली. नाही, त्याला आम्ही नाही टर्निंग पॉईंट म्हणू शकणार. कारण आपल्या आईचे बहिणीचे डोके फोडून घेऊन टर्निंग पॉईंट किंवा आरक्षण आम्हाला इतकं पण महत्त्वाचं नव्हतं. कारण ते विषय काढला ना तर दादा ज्यांनी बघितलं त्यांनाच माहिती कशा मुंडक्यावर ते पाय दिलेले होते, ते मार कसा होता, कशा प्रकारच्या गोळ्या लागल्या, किती आई बहिणीचे डोके फोडले की ज्यांना घर सोडून कधी या कुठं गेलेल्या नव्हत्या. त्यांच्या काहीचे पूर्ण नाकं तुटले होते, काहींचे कान अर्धे तुटले होते, डोक्यात 34 टाके होते. हे त्यांनी कधीच बघितलेलं नव्हतं. अशा घरातल्या काही तिथं महिला होत्या. तिथं का आल्या त्या गोदापट्टा एक केला
आणि त्यांना वाटलं भारत देशात आमरण उपोषणा इतकं शांततेचं आंदोलन असू शकत नाही, म्हणून ते त्यात सहभागी झाले होते आणि शांत बसलेले होते. मी खरं सांगेल, मी बघा, मी कधी खोटं सांगतो, खरं सांगतो. चूक असली ना तर आम्ही मान्यच करतो आमची चूक आहे, कधी पण. आजच नाही, मला काय देणं घेणं नाही, सजा जरी लागली तरी पण आम्ही खरंच बोलतो. काही कारण नव्हतं. अगोदरच्या रात्री ते 400-500 जण पोलीस आले, पण त्याच्या अगोदर एक दिवस असं झालं होतं 29 तारखेला की एसपी साहेब आणि कलेक्टर साहेब माझ्याकडे आले. ते म्हणले 2.5-3 लाखाचा शहागडला जो आम्ही आंदोलन केलं होतं सगळा मॉब बी धरलेला होता. ते फक्त माझ्याकडे आले. ते म्हणले काही करा, यांना फक्त शांत करा, नसता आमच्याकडे असून 2 ते 2.5 हजार इथला फोर्स आहे, खूप काही होऊ शकतं. एका शब्दात सांगितलं तुम्ही घराकडे जायचं. 2.5 ते 3 लाख लोक घराकडे गेले एका सांगण्याच्या एका शब्दावरती. आम्हाला जर धिंगाणा करायचाच असता तर त्याच दिवशी आम्ही केला असता, कारण सगळे पोरच होते. इथं अंतरवालीत 3ऱ्या दिवशी आम्ही कसं काय धिंगाणा करणार? महिला आमच्या आया बहिणी तिथं बसलेल्या असताना 2-2, 4-4 महिन्याचे लेकरं सुद्धा, ते थंडीत वाजते त्यांना तरी पण लेकरं होते. एक माता माऊली तर अशी होती, ती मांडीवरती लेकरू घेऊन बसलेली होती. 4 महिने वय असेल त्या मुलाचं. आईचं डोकं इतकं फुटलं की आईच्या लक्षात सुद्धा राहिलं आपल्या मांडीवर पोरग आहे, आणि ते पोरग पूर्ण रक्ताने भिजलेलं होतं. म्हणजे एवढं असं काय झालं होतं? म्हणून त्याला आम्ही टर्निंग पॉईंट नाही मानणार. तो खूप डाग आहे मोठा, की इतकं निर्दयी सरकार मी माझ्या जीवनात कधी नाही बघितलं. चीड ही निर्माण होणारच, कारण तुम्ही इतका मार दिला, इतक्या गोळ्या. आत्ता पण सांगतो ना तुम्हाला, मला वाटतं आमच्यातलं इथं असं नाही एखादा, त्याच्यात आत्ता बी 13 गोळ्या आहेत, त्याच्या हात लावला की दिसत आत्ता इथं सोबत आहे दौऱ्यात. असे किती काय, तुम्हाला एक तर मच्छरे मारायची परवानगी नाही, तुम्ही ते कसे मारू शकला? मुंबईपर्यंत पोरं ॲडमिट केले तरी नाही निघाले. काही काहींच्या त्या पपोसाच्या खाली मासात गुंतवून बसलेत, ते कसे काढायचे ही सुद्धा आता मोठा प्रश्न आहे. नाही निघाले. म्हणजे इतका अन्याय आणि इतका हाल. काय केलं होतं तर काहीच नाही, बसले. अगोदरच्या रात्री 500-700 आले, ते म्हणले फक्त तुम्ही उपचार घ्या. मी एकतर उपचार घेत नाही कधीच, मी पाणी पित नाही, जेवायचा तर विषयच नाही, इतका कठोर उपोषण करतोय. तर ते एसपी साहेबांनी त्यांनी त्या दिवशी मॉब बी थरलेला शांत केल्यामुळे त्यांनी पाठ थोपाडली अंतरवालीत येऊन, की पहिले लोक बघितले म्हणे आम्ही असे, माझ्या पूर्ण कार्यप्रणालीत मी जितकी ड्युटी केली तितकी बिथरल्याला मॉब शांत नाही करतायत. जमवता कोणाला येतात पण वापस नाही पाठवतायत. तुम्ही वापस पाठवले, कौतुक केलं. त्याच्यावर 2 दिवसानं इतके पोलीस घेऊन आले फक्त उपचारासाठी. ठीक आहे म्हणलं, चला दुसऱ्या दिवशी मला काय होत नाही, मला चांगलं माहिती, कारण मी 12 दिवस बिना पाण्याच्या कसे पण काढतो. आणि दुसराच दिवस होता, म्हणलं असं कसं करायला? ठीक आहे म्हणलं, तरी पण तुमचं म्हणणं आहे, चला उपचार घेऊन टाकू. वापस गेले. 500-600 जेवढे पोलीस होते ते सगळे वापस गेले. ठीक आहे म्हणले, आता उपचार घेतो म्हणलं. सरकारकडून उपचाराचाच आग्रह होता. उपचार घेतो म्हणलं, दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा आले. मग इतके आणले की ते कोणालाच मोजता येत नव्हते, इतके आणले. मग त्यांच्या काही 10-12 गाड्या अशा होत्या, त्यात नुसते दावेच होते. ते 16 ते काय बांधायचं होतं का ऊस तोडून न्यायचं होतं त्यांना काय माहीत, नुसते दावेच. काय याच्यात नुसत्या काठ्याच होत्या, काय याच्यात हेल्मेट, वेगळं वेगळं प्रयोग सगळ्यांचे. काय याच्यात ते दूर व्हायचेच आणले होते असे. आणि त्यांनी येताना एक 300-400 पोलीस डायरेक्ट त्या आमच्या लोकांमध्ये घुसला आडवा. आणि ते 2-3 जणांनी त्यांच्यात पांढऱ्या कपड्यात सुद्धा काही लोक होते. आमच्या लोक लक्षात येत होते हे काय चाललंय ते. त्यांनी फक्त ढकलाढकली केली आणि त्या माईकचे वायर तोडले. माईकचे वायर तुटले की आवाज जायचा बंद झाला. आमचा आवाज जायचा बंद झाला. त्यांच्यात एकमेकाला त्यांनी काय 1-2 चापटे मारल्या वाटतं बहुतेक. आणि ते कोपर आणतात बघा, पोलिसाला कोपर आणतात, लय नमुनेबाज आहेत काही काही पोलीस. काही आखडत होते की तुम्ही हे नका करू, ही वाईट घटना आहे, तुम्ही असं करू नका. मग काही ते कोपर आणले, पोरं 2-4 खाली पडले, वरून पोलिसांना हाणं सुरू करून एकाएकीच सुरू झालं अचानक. आणि ते इतकं विकोपाला गेलं की ते क्षण काढायचं म्हणलं तरी वाईट वाटतं. जुना पत्रकार संघ आहे, मी इथं नाही खोटं बोलणार. मी 3 वेळेस मोठमोठ्या सभातून विचारलं की ज्याला 5 ते 6 लाख लोक असतील, ह्या जुन्या नोंदी आहेत का नव्या आहेत मला सांगा. सरकारनं आत्तापर्यंत सांगितलं नाही. पण आम्ही अशी शक्यता घेतली की जर 57 लाख नोंदी सापडल्यात, 39 लाख प्रमाणपत्र वितरित केले, तर याचा अर्थ या सगळ्या नव्या. फक्त इतक्या का सापडल्या म्हणतो आपण, तर त्याचं कारण सुद्धा आम्ही आमच्या मनानं जोडलं. 80 ते 82% आरक्षण हे विदर्भात आहे.
एक अंदाज आहे, आकडा मागा पुढे होऊ शकतो, 40-45 ते 55% आसपास पश्चिम महाराष्ट्रात आहे. खानदेश, कोकण आणि मुंबई याच प्रकारचं आहे, 100% कुठंच नाही आहे. मग यांच्याकडे सहज सापडतात, कुणबी नोंदी ह्या यांच्याकडे सहज सापडतात. मराठवाड्यात वंशावळी जोडायला लागतात. त्यामुळे हे आकडा सापडल्यामुळं स्पीड जास्तीचा मोठा झाला. म्हणून ह्या नोंदी नव्याच्यात, कारण ओरड कोणाची नाही आहे. मिळालं का प्रत्येकजण खुश होतोय, फोन करून सांगतोय आमचं पूर्ण गाव निघालं, कोणी म्हणतंय असं. म्हणजे या नोंदी जुन्याच्यात, म्हणजे पूर्वीच्या, पण त्या नव्यानं सापडल्यात असा एक अंदाज आहे. म्हणूनच आतापर्यंत खूप ओरड झाली असती. माझी त्यांना पुन्हा विनंती, एक वयानं म्हातारा माणूस म्हणून त्यांनी असे चॅलेंज देऊ नये. कारण मंडल कमिशन स्वीकारलेलं नाही ना, आम्हाला गोरगरिबाचं वाटलं नाही करायचं. कोणाच्या लेकराचं वाटलं करून आमचे पोरं आम्हाला नाही मोठे करायचे, नाही करायचे. कारण आम्ही सुद्धा काहीतरी आमच्याकडं पुरावा असल्याशिवाय नाही बोलत. आम्ही सुद्धा, आम्हाला नाही वाटलं करायचं. गोरगरीब महाराष्ट्रातल्या ओबीसी बांधवांना त्याला एकदा समजून सांगावं, तुझ्या राजकीय स्वार्थापोटी तो गोरगरीब पोरांचं नको वाटलं करू. असे चॅलेंज देऊन त्यांनी सभा घेऊन 3 केसेस मागे घेतल्यात त्याच्या. त्याला जर असं चॅलेंजच द्यायचं होतं, ओबीसी बांधवाचे त्याला मायाच असती, तर धनगर बांधवांच्या आरक्षणाच्या बद्दलचं मी त्याला चॅलेंज दिलं होतं की तू धनगर बांधवांच्या आरक्षणाच्या बद्दलची भूमिका स्पष्ट कर. आणखीन केली नाही. ज्या 12 बलुतेदार जाते त्यांना ते आरक्षण खाऊ देत नाहीत, त्यांनी मला पुसद वाशिममध्ये येऊन सांगितलं होतं वेगळा प्रवर्ग आमचा करायचा आहे, त्याबद्दलची भूमिका सांग म्हणलं. नाही सांगितलं. आम्ही तरी सांगितलं यांचा NT-VJNT सारखा वेगळा प्रवर्ग करावा, म्हणजे यांना धक्का लागणार नाही यांच्या भविष्याला. त्याबद्दलही केलं नाही. हे असं चॅलेंज देऊन याच्या राजकीय स्वार्थासाठी हे सगळं आरक्षण घालवे. म्हणून सामान्य ओबीसी बांधवांनी त्याला शांत राहायचं सांगावं की तू आरक्षणाच्या बद्दलची चॅलेंज करू नको. काहीही होऊ शकतं, काहीही होऊ शकतं. कोणाला आता आम्ही टाकायचे म्हणतो होतो, तो जर येडवणी करायलाच लागला, आम्ही गावखेड्यात हिंडणार आहेत, डायरेक्ट करणार नाही. मी पुन्हा तेच सांगतो, या पत्रकार संघात मी सगळं खरं बोलतो, बाहेर खरंच बोलणार आहे. आम्ही आणखीन गावखेड्यात जाऊन विनंती करणार आहेत की याला समजून सांगा, मंडल कमिशन चॅलेंज होतोय, आम्हाला नाही कोणाचं वाटोळं करायचं, याला हे आमचे चॅलेंज करायचं बंद कर. 3दा झालं आमचं आरक्षण घालवायचं. काही पडद्याच्या मागून येत, काही पडद्याच्या पुढून येत. कोण कोण काय करतं आम्हाला काही मिळत लागा नाही. मागा सिद्ध झालं तरी आमचं कुंकड हार देत कागद मिळत लागत नाही. आम्ही 70 वर्षापासूनच्या नोंदी सापडल्यात तरी म्हणतात हे मागच्या दारातून आल्यात. मागच्या दारातून कोण येत असतात, सगळ्या पुढून आल्या. तो एकटा इथं समिती काम करते तरी तो मागच्या दारातून आल्या. म्हणजे आमच्या विषयीचं जे आकाश आहे ते त्यांनी सोडून दिला पाहिजे. आता तर नोंदी सापडल्यात. इथून मागचं ठीक आहे, चला 2 वेळ झालं, राणे समितीच्या टायमाला झालं, गायकवाड कमिशनच्या वेळेस झालं, भोसले साहेबांचा अहवाल आला त्यावेळेसही तसंच झालं. तुम्ही ज्या वेळेस करायचं त्यावेळेस मराठ्यांच्या विरोधात केलं. ज्यावेळेस सारथीचा निधी दिला गेला त्यावेळेस तुमची हीच भाषा. ज्यावेळेस अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाला भाग भांडवल दिलं त्यावेळेस तुमची हीच भाषा. PhD धारकांना काय निधी दिला त्यावेळेस हीच भाषा. आधी संख्या पद निर्माण करून ESBC आणि ECBCचे विद्यार्थी घेतले त्यावेळेस पण तुमची हीच भाषा. कधीतरी तुम्ही कोणाचे तरी मुलं स्वतःचा मुलगा म्हणून त्याच्याकडे बघून प्रत्येक वेळेस आकर्षच व्यक्त करावा असं नसतंय. परंतु तो थांबतच नसेल तर आमचा नाविलाज. काही ठिकाणी मोठे तांत्रिक मुद्दे निर्माण झालेत आणि असं होऊ शकतं जर या केसेस कोर्टामध्ये गेल्या, ओव्हरलॅप झाल्या, राजकीय त्याच्याचा हात सोडून जरी दिला तरी तांत्रिक मुद्द्यांवर आणि कायदेशीर मुद्द्यांवर जर कोर्टामध्ये लढाई झाली तर हे आरक्षण जाईल अशी परिस्थिती असं कायदेतज्ञांचं मत आहे. त्याच्यावर तुम्ही भूमिका काय घेणार? आंदोलनाला जे मिळालं ते परत कोर्ट केसेसमध्ये जर जाणार असेल तर पुन्हा भ्रमनिरास होणार नाही.
कोणचं आरक्षण म्हणता ECBCचं का आत्ता नोंदीचं? नाही, एक नाही होऊ शकत. एका वेळेस एकाच आरक्षणाचा लाभ घेता येतो, पण आता असे केसेस निर्माण झालेले आहेत की आधी एससीबीसीचं आरक्षण घेतलं आणि आता ओबीसीचं तुम्ही जे म्हणताय ते सर्टिफिकेटचं आरक्षण मिळेल, तर त्यातला नवीन जो मुद्दा तयार होतोय तांत्रिक, त्याच्यामध्ये ही दोन्ही आरक्षण रद्द होऊ शकतात न्यायालयामध्ये. एकाच प्रवर्गाला दोन वेगवेगळी आरक्षण वेगळ्या वेगळ्या माध्यमातून मिळतात. हे जर न्यायालयामध्ये सिद्ध झालं तर ही दोन्ही आरक्षण रद्द होऊ शकतात, ज्याच्यामध्ये कुटुंबांचं सुद्धा नुकसान होईल मोठं. आणि तुम्ही पहिले ईडब्ल्यूएसचं जे आरक्षण आहे त्या संदर्भातलं 8% आणि पहिलं जे तुम्ही एकीकडे आता कुणबी आणि मराठा एकच आहे असं म्हणून जे लॉजिक दिलं, त्याच्यामुळे मराठ्यांना आरक्षण मिळेल. आता ओबीसीचं आरक्षण रद्द करा असं जर तुम्ही मागणी केली तर त्यात कुणबी येत आहेत पुन्हा. हे बघा, त्याचा अर्थ तसा नका जोडू. त्याचा अर्थ असा आहे की आम्हाला करायचंच नाही. शक्यतो तुम्हाला सांगतो 99% आम्हाला त्यात पडायचंच नाही, कोणाचं वाटलंच नाही करायचं. परंतु आता आमच्या ज्या नोंदी सापडल्यात ह्या चॅलेंज होत नाहीत. तुम्हाला 57 लाख चॅलेंज करायला लागतील. सगळे एकत्र नाही होणार, पर माणूस तुम्हाला चॅलेंज करायला लागणार आहे. ही साधी सोपी प्रक्रिया नाही आहे. कारण जर आमचं शासकीय नोंदी ह्या भारतातल्या पहिल्या नोंदी आहेत की मराठा समाज सापडले, हे चॅलेंज होणार नाहीत. ह्या चॅलेंज झाल्यावर तर ते आरक्षण राहूच शकत नाही. आणि ECBCच्या बद्दल समाज ठरवल तुम्हाला कोणचं घ्यायचं. तर आमची मागणी, आपल्या जर शासकीय ओबीसी आरक्षणातल्या नोंदी सापडल्या तर आपण सगळ्यांनी ओबीसी आरक्षणच घ्यायचं. याच्यापासूनचा डबल फायदा आहे, तो राज्यात पण आहे आणि केंद्रात पण आहे. म्हणून शक्यतो सगळा भर इकडेच राहणार आहे. ECBCच्या बद्दलचं ते खूप लांबचा प्रश्न आहे. क्युरिटी पिटिशन ओपन कोर्टात येईलच का, कारण ते उपचारात्मक याची काय, त्याच्यावरती ती जर ओपन कोर्टात आली तर जर तरचा प्रश्न आहे. ते खूप किचकट प्रक्रिया आहे. त्यामुळे हे सोपं आहे. इथं मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणात असलेल्या नोंदी सापडल्यात तर आपण सगळ्यांनी हेच घ्यावं आणि आपले पोरं मोठे करावेत. आणि ज्यांना ECBCचं घ्यायचं, ज्यांना वाटतं की आम्ही ते घ्यायचं, जर ते टिकलं नाही तर तुमच्याच पोरांचा वाटोळा होणार आहे. म्हणून या श्रमिक पत्रकार संघातून मी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आवाहन करतो की तुम्ही आहे हे ओबीसीचं आरक्षण घ्या. त्या नादात परत असं होऊ नये की ते पुन्हा उडायचं आणि तुमच्याच लेकराचं वाटोळं व्हायचं. राजकीय आरक्षणाबाबत बोलला नाहीत अजून. राजकीय आरक्षणाचा जो प्रश्न निर्माण होईल, त्या राजकीय प्रतिनिधित्व मिळण्यासाठी ते आरक्षण होतं. म्हणजे मराठा ओबीसी असं जे राजकीय आरक्षण असतं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, विधानसभांमध्ये, त्याच्यामध्ये जर मराठा समाजाला म्हणून प्रमाणपत्र मिळालं तर ते ओबीसीतनं लढतील. त्याच्यामुळे ज्या इतर ओबीसी समाजाला राजकीय प्रतिनिधित्व यापूर्वी मिळत होते ते मिळणार नाही हे स्पष्ट आहे. त्याच्यावरती तुम्ही अजूनपर्यंत कुठलीच भूमिका जाहीर केलेली नाही. इतर जे ओबीसींना राजकीय प्रतिनिधित्व मिळावं म्हणून आरक्षण होतं ते पूर्णतः फेल ठरेल जर ही प्रमाणपत्र मिळाली तर राजकीय प्रक्रिया. त्याचं काय करायचं? पण आम्हाला त्या राजकीय बाबत कोणी भूमिका विचारलीच नाही. नाही, ते नाही विचारायला पाहिजे. आपण आमची खरी भूमिका अशी आहे की आम्ही लढताना मराठ्यांच्या पोराला शिक्षणात, नोकरीत आणि हे ओबीसी आरक्षणातला फायदा झाला पाहिजे यासाठी लढाई होती. मराठा आणि कुणबी एकच आहे यासाठी, पण तसे पुरावे पण दिलेत. फक्त आमचं एक म्हणणं आहे, त्यांचे जे फायदे आहेत माणुसकी म्हणून तेच आमचे पण झाले पाहिजेत. याच्यावर मात्र आम्ही ठाम. त्यांचे जिथं ओबीसींचे फायदे होते तिथं मराठ्यांचे झाले पाहिजे. ते उद्देश धरून हे आंदोलन बी नाही आणि मागणी नाही, पण त्यांचे जिथं फायदे होते तिथं मराठ्यांचे झाले पाहिजेत या मताशी मी ठाम आहे आणि मराठा समाज सुद्धा ठाम. त्यांना जे फायदे होते ते आम्ही का घेऊ नये? काय घेऊ? एकदा असं नाही म्हणायचं. झुंडेशाहीचा काय संबंध आहे? एक हक्क मागतो त्याला झुंडेशाही म्हणतात काय? काय कुठे त्यांच्याचमुळं वाटोळं झालंय आमचं. त्यांच्याचमुळं वाटोळं झालंय आमचं सगळं. आम्हाला एकदा आम्ही मागणी करतोय ती मिळू द्या. आम्ही समाज ठरवून पुढचं त्या भूमिकेबद्दल काय करायचं ठरवू. नाही, गफलत केली होती सरकारनं. ती आज या इथून आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सरळ होईल. अगोदर नितीन करीर साहेबाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती, मुख्य सचिव महसूलचे.
त्यांना 3 महिन्याचा वेळ दिला होता की तुम्ही महाराष्ट्रभरातल्या आणि मराठवाड्यातल्या नोंदी सापडायच्या. त्यांनी 3 महिने काम नाही केलं. पुन्हा शिंदे साहेबाची समिती नेमली. आम्ही सांगितलं होतं महाराष्ट्रातल्या मराठवाड्यासह नोंदी शोधा. त्यांनी सुरुवातीला फक्त मराठवाड्यातल्याच शोधल्या आणि ज्यावेळेस अहवाल गेला त्यावेळेस आम्ही सरकारला, मुख्यमंत्री साहेबांना आणि आलेल्या मंत्री महोदयांना विचारलं की तुम्ही मराठवाड्यातल्याच का शोधल्यात, अहवाल का दिला तुम्ही, प्रथम राज्यासाठी हिला दर्जा का नाही दिला. मग त्या दिवशी त्यांनी ते आम्हाला भेद करायचा नव्हता, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भ असा. तुम्ही भेद करून पुन्हा या महाराष्ट्रात दुही नका निर्माण करू. आजच तुम्हाला तिला राज्याचा दर्जा द्यावा लागेल आणि त्या दिवशी तिला राज्याचा दर्जा मिळालेला आहे. म्हणून महाराष्ट्रभर काम केलं. भूमिका बदललेली नव्हती, फक्त ती तुमच्यापर्यंत किंवा समाजापर्यंत पोहोचलेली नव्हती. मराठवाड्यात नोंदी सापडल्या फक्त 28,000 आणि सर्टिफिकेट मिळाले फक्त 32,000. मग ज्यासाठी तुम्ही आंदोलन उभारलं त्या मराठवाड्याला काय मिळालं? नाही, मी पुन्हा तेच सांगितलं आता की महाराष्ट्रासाठी हे आंदोलन होतं, परंतु करताना गफलत अशी केली त्यांनी की मराठवाड्यासाठी केलंय म्हणून. कारण आम्ही भेद नव्हतो करू शकत. मराठा राज्यातला माणूस आम्ही राज्यासाठी लढत होतो. आता ते हैदराबादचं जे 1884चं गॅजेट तेही घेणार आहेत. पुन्हा समिती 2 महिन्यासाठी मराठवाड्यात सह महाराष्ट्रात पुन्हा काम करायला लागली. नोंदी खूप सापडायल्यात, काही अधिकारी देत नव्हते, हे आम्ही सिद्ध करून दाखवले. परळीसारख्या शहरात म्हणजे तालुक्यात एकही नोंद नाही म्हणून निरंक अहवाल दिलेला आहे. तिथं आज 23 गावं सापडलेत. गेवराईसारख्या तिथं निरंक म्हणून तहसीलदारांनी अहवाल दिले की एकही नोंद या तालुक्यात नाही. तिथं 123 गावं निघालेत आजपर्यंत. आम्ही खाजगी अभ्यासक नेले आमचे, कारण त्याच्यात 16 प्रकारच्या मोडी लिपी आहेत. यांच्या अभ्यासकाला फक्त 3च वाचिता येतात. त्यामुळे तिथं इतक्या नोंदी सापडल्या. तसं समिती आता पुन्हा 2 महिने काम करणार. नोंदी सापडणार आहेत. 1884 जनगणना आणि 1884 गॅजेट पण, 1902चं गॅजेट पण घेणार आहेत. देवी लस म्हणून होती तेही घेणार आहेत. तुमच्या जन्मदाखला पण घेणार आहेत. आता संस्थानाकडे काही हजारो वर्षापूर्वीचे पुरावे तेही घेण्याचं त्यांनी संस्थानाकडचं आता कबूल केलं. पूर्वीचे काही ते जाट होते भाट राजस्थानचे, त्यांच्याकडे वंशावळी तेही घेणार आहेत. कारण हे बघा दादा, याच्या अगोदर माहीत नव्हतं, निजाम असो किंवा इंग्रज असो, यांना काय माहीत नव्हतं की पुढं आरक्षण मिळणार आहे म्हणून कुणबी लिहायचं. जो काम करतो, शेती करतो त्याला लिहायचं, त्याची जात लिहिली जायची. कुणबी म्हणजे पूर्वी अडाणी शब्द होता कुणबी, आता सुधारित शब्द त्या शेती झालेला आहे. त्यामुळे शेती करत असला तिथं कुणबी लिहायची ते. तसे पुरावे तिथं पण आहेत. आता त्यांनी शासकीय नोंद जर त्याचे घ्यायचे असले त्याला अगोदर आता पुरातत्व विभागाकडे द्यावा लागणार आहे. त्याच्याकडून ते महसुली अभिलेखाकडे घेऊन मग त्याला शासकीय नोंदीचा दर्जा मिळणार आहे. ती प्रक्रिया शिंदे साहेबाकडे देऊन आम्ही गॅजेट ते करतो तसं त्यांनी सांगितलंय. मराठवाड्याला सुद्धा मिळणार. आणि तुम्ही प्रश्न उपस्थित केला म्हणून सांगतो, महाराष्ट्रातल्या शेवटच्या माणसाला मिळेपर्यंत हे आरक्षण मी आंदोलन थांबवणार नाही आणि आंदोलन सुरूच आहे अंतर्गत. इतकं ध्यानात नाही राहायचं माया म्हणून. असं एखाद्या गावातलं स्टेटमेंट आहे की त्याचं सोडून त्यांचं सोडून नाहीये. गावखेड्यात आम्ही लय प्रेमाने, मी भाषण नाही करत नसतं, हे सत्य हकीकत आहे. आत्ताही आम्ही एकमेकाच्या लग्नाला जातो, मोटरसायकलवर जाताना दोघं 50-50 पेट्रोल टाकतोच गाडीला. त्याने आज चहा पाजिला तर आम्ही उद्या पाजितो. नाही दिला एकमेकाला चहा नाही पाडला तर कचाकच घोडीला येते एकमेकाला. एवढं प्रेम आहे आमचं एकमेकावर गावखेड्यात. आत्ताही कोणाचे मोटर जळाले ना तर आपण म्हणतो तुझं पीक जळून देऊ नको, तुझ्या पिकाला पाणी दे. ही रिअल परिस्थिती आत्ताची. नांगरा सुद्धा बैल एकमेकाला देतोय आम्ही. हे गावखेड्यातलं खरोखरचं प्रेम आहे. हे दूषित हे करायला लागलेत. मी म्हणलो का आधी कोयते घ्या कोरडे घ्या हे म्हणले, तरीही आम्ही शांततेचं आव्हान केलं. आता गाणे लावून नाचत येत त्याला काय नीट आहे, ते तर झोपल्याला येशीत तिकडं. इकडं आम्हाला काही त्रास नाही दोघाला बी.
नाही पुढची नाही, आत्ताच म्हणलोय मी. पाठीमागं लातूरमध्ये काही नोंदी सगळ्या जाती धर्मात सापडल्या, ब्राह्मण बांधवांपासून सगळ्यांच्याच. ते म्हणले आता याचं काय करायचं, म्हणलं द्या सगळ्याला, आमचं कुठं घरचं आहे, द्या सगळ्याला. म्हणजे मला विचारलं म्हणून मी सांगितलं, जाऊ द्या म्हणले सगळेच द्या. त्यात मुस्लिम बांधव बी निघालेले होते, लिंगायत बांधव बी कुणबी म्हणून निघाले, ब्राह्मण बांधव पण निघाले. म्हणलं देऊन टाका सगळ्याला. निघाले म्हणल्यावर काय कायदेशीर आहे ना नियमानं, कायदे चौकट कशी मोडू शकता तुम्ही. नाही मुदत नाही दिली, ते काहीतरी त्यांचंच असतं जणू धोरण. कायदा बनवायचा असला का अगोदर असे 15 दिवस काही असू दे, लायसन द्यायचं असलं एखाद्याला दुकानाचं तरी 15 दिवस आधी सांगत येत असते. असा घोळ आहे त्यांचा काहीतरी. त्यामुळे ते दिलं ना, आणि घेतल्याशिवाय सोडीन का मी. कसलं असलं मी परत जात असतो मुंबईत तितकंच गबाळ घेऊन सगळं. आणि आता तर माघारी येत नसतो, वाशीतून नाही कुठून नाही, मग आझाद मैदानात सगळे कोण बसत असतो मग आम्ही. आधी वाटतच नव्हतं हे देतील म्हणून. आम्हाला 100% वाटत होतं मुंबईत जायला लागला आझाद मैदानला. कारण त्याच्यामध्ये सुद्धा 2-3 प्रयोग झाले होते खोलीतच. मग खोलीत प्रयोग झाल्यावर मी जर 4 भीतीच्या आत बोलायचं ठरवलं असतात, इकडं कुठं व्यासपीठ काही काही म्हणतात घरात बसल्या 4 भीतीच्या आत बोलले. 4 भीतीच्या आत बोललो, मग का पैसे घेतले काय. असे तर 3 वेळेस बोललो आम्ही, एकदा नाही 3 वेळेस. पण आम्हाला जे पाहिजे होतं त्याच विषयावरती आमची व्याख्या आणि सगळे सोयरी त्याची वाक्यासह आम्हाला तिथं ते पाहिजे होतं. म्हणून ते खेळ हिसकाटायचा आमचा. एकदा तर त्या लोणावळ्यात का कुठं तरी तिथं खेळ हिसकाटला आमचा परत. तिथं भितडीच होत्या. मग बोलावं कुठं, आता ते भ्यायला लागले, मी काय करू त्याला. ते अधिकारी मंत्री झोपते घरी, ते दिले अधिकारी पाडून. ते म्हणले आम्ही नाही येत भाऊ, त्या पोरला आरड देत म्हणे, तिकडं नाही येत. मग म्हणलं बसा घरातच. आता घरात चर्चा झाली, कारण त्यांच्या पदाला प्रतिष्ठा असते, त्यांचं एक स्टेटस असतं आलेल्या अधिकाऱ्यांचं. ते लोकात नाही लोड घेत, ते लय लोड घेतात त्यांच्यात. ते 2-3 बऱ्याच घोषणा दिल्या तर ते म्हणले दारात बाहेर सुद्धा येत नाही, मी तुम्ही जर बाहेर चर्चा करा म्हणले. मला मग आत बोलू, आमची व्याख्या सांगितली, त्याप्रमाणे आमचा सगळ्या सोयऱ्यांसाठी खरा जीव आग्रह होता. त्यासाठी आम्ही मुंबईपर्यंत निघालो होतो. आणि 54 लाखांच्या परिवाराला प्रमाणपत्र, हे एक आमचा आग्रह होता. आणि शिबिरं त्यांनी गावागावात यासाठी घेतले पाहिजेत, कारण सामान्य माणसाला माहीतच नाही त्याची नोंद सापडली का नाही. ते तुम्ही ग्रामपंचायतला चिटकेले सुद्धा पाहिजे किती नोंदी सापडल्या. हे सगळ्या गोष्टीसाठी केसेसचा विषय होता. आणि ते सगळ्या त्यांनी निर्णय तिथे घेतले. आणि राजपत्रित आदेश दिल्यामुळं आम्हाला जे पाहिजे होतं समाजाला, गोरगरिबांचं कल्याण त्यात होणारे, काहींना नाही मिळालं. आता काहींची ही ओरडे, आता ते बी लगेच सांगतो मी, तुम्ही पुढे विचारायचं नाहीत. जवळ काय त्यांच्या नाड्यात गुतलं गेलं आंदोलन. जवळ फिवळ काय त्यांनाच पण नाही. जवळ नाही काय नाही. जो आरक्षणाला विरोध करून त्यांना आम्ही सोडलेला नाही. त्यांना सुद्धा नाही हल्ला झाला त्या दिवशी. बघा तुम्ही हे काढून, त्यांना सुद्धा त्या दिवशी सोडलेलं नाही आम्ही. कारण आरक्षण हे नोंदी सापडलेलं असल्यामुळे आम्हाला आधार मिळाला होता. अगोदर आधार नव्हता, नुसतंच म्हणायचं मराठा कोण एक आहे. म्हणजे एखादी जमीन आमची नाहीच आहे तरी आम्ही म्हणायचं ती आमचीच आहे, किंवा समोरचाही म्हणतो ती माझीच आहे. तुमच्याकडे सातबार आहे का, मग तुमची आहे. तसं आम्हाला आता या पुण्या शहरात 2 गुंठे जागा आहे आणि ते आम्हाला माहीतच नाही आहे म्हणून. पण 7-12 मिळाल्यावर तुम्ही दादागिरी बळी असली तरी तुम्हाला ते द्यावे लागणार आहे. तसं आम्हाला आता आमच्या नोंदी मिळाल्यात. त्यामुळं त्याला आडवं कोणी येऊ शकत नाही ना, आलं बी तरी ते आम्हाला हक्कच आहे, ते आता मिळणार.
केली, मुलींना केलं सुद्धा फ्री. माझं म्हणणं होतं मुलगा आणि मुलगीत भेद करू नका. विद्यार्थी मराठ्यांचा विद्यार्थी म्हणून मोफत शिक्षण करा. त्यांनी नुसतं मुलींचंच हे काढलंय. मग ते परत थांबवलंय आम्ही की करा दोन्ही आरक्षण मिळेपर्यंत. कारण आम्ही उगा हट्टीपणा नाही गाजविणार. आरक्षण मिळेपर्यंत द्या. आता आम्हाला जर विरोध करायचा असता तर मग अशी त्यांनी त्याचं नाव विषय काढला होता की असं होतंय, भांडणं होतात, मारामाऱ्या होत्यात गावागावात. आमच्या मनात जर पापा असताना तर मला खरं सांगतो या JR सगळ्यांसाठी फायदा होणार आहे. सगळ्यांच्या सगळ्या स्वरांचा म्हणजे ओबीसींचा सुद्धा. मी तिथं म्हणू शकलो असतो आंदोलन आम्ही करायचं, रक्त आम्ही जाळायचं. यांना कसं काय फुकट नाव घेतलं, यांचं म्हणजे उडवाई शब्द इथला. आम्ही सांगितलं हो द्या त्यांच्या गोरगरिबाचा फायदा. याच्या एकट्यासाठी गोरगरीब ओबीसींचं का वाटलं हो द्यायचं. ते JR येऊ दिलं आम्ही. तुम्ही म्हणताय ते नातेवाईक आहेत, ते सगळे सोयरे नाहीत. त्याच्या नोंद मिळाली त्याच्या चुलत्याला, काक्याला, त्यांना मिळणं किंवा त्याच्या आजोबांना मिळणं म्हणजे हे त्याचे रक्ताचे नातेवाईक आहेत, परिवारातले. आणि सगळे सोयरे म्हणजे गणगोतातील जिथं आपल्या लग्नाच्या सोयरिकी परंपरेनं पिढ्यानं पार जुळतात, जिथं आपल्या सोयरिक होतात तो सगळा सोयरा गणगोतातला. म्हणजे या नोंदीच्या मराठ्यांच्या आधारावरती, याच नोंदीच्या आधारावरती त्याला सुद्धा द्यायचं असा हा अध्यादेश आहे, अशी त्याची व्याख्या. त्याला जाऊन द्या तिकडं, नदीने हिंडून द्या त्याला तिकडे. नाही, सरसकट आंतरवालीसह महाराष्ट्रातले गुन्हे मागे घ्यावाच लागणार आहेत. कारण ते आमच्यावरती अन्याय आहे, कमवून घ्यावा लागते. ते बी सांगतो लगेच. यांचा बाबा एक प्रश्न होते ना, उत्तर होते त्यांचं. ते मागे घेणार नाही, त्याच्यावर काय म्हणते? मी अगोदर आंतरवालीतलं सांगतो का मागं घ्यावं लागणार आहे. 307 120 सारखे आमच्यावर टाकलेत. 353 अंतरवालीत जिथं आमरण उपोषण सुरू आहे तिथं ना शासकीय कार्यालय आहे ना तिथं काय. 353 तिथं बसत नाही. आम्ही आमच्या आंदोलनात मंडपमध्ये बसलो, 120 तिथं बसत नाही कारण आम्ही कट रचलेला नाही. 307 सारखा आमच्यावर गुन्हे व्हायला आमच्याकडून कोणावर हात उचलण्यात आलेला नाही. मग 120 अरे त्याने धोपडला त्यांनाच. आम्ही बघतो, आम्हाला माहिती आहे. तुम्हाला काय माहिती, आमच्या जेटा घेऊन आम्हालाच हाणल्या. ते बघत होतं ना, ते आई बहीण कोणाची असू द्या, चला मी बी एक आंदोलक म्हणून सोडून द्या, तुम्ही पत्रकार बांधव म्हणून सोडून द्या. इतकं मारण्याची पद्धत ही बघू सुद्धा शकणार नाहीत तुम्ही. कसं ते रक्त गळते, कसं पाणी पिता सुद्धा येत नव्हतं, रक्तासहित पाणी तोंडात जात होतं. ही परिस्थिती होती. त्यामुळे तिथं आमच्यावरती ते गुन्हे बसत नाहीत. 120 त्यांच्यावरती बसतो. आम्ही त्यांना सांगितलं होतं क्रॉस कंप्लेंट घ्या आमच्या सुद्धा, होऊन द्या जे व्हायचं ते. आम्ही जेलला जाऊ, यांना बी यावं द्या. त्यांच्यात 642 जण बसत होते. मग त्याच्यात पण ते म्हणले नाही तुमच्याच मागं घेणार आहेत आम्ही. हे आमच्याकडून चूक झालं. त्यात त्यांनी माफी सुद्धा गृहमंत्र्यांनी मागितली. निष्पाप लोकांवरती हल्ला झाला. आमचं म्हणणं आहे आता महाराष्ट्राबद्दल, जे पोरच त्याच्यात नाही आहेत, आंदोलन करणारी पोरं उचलून नेलेत, जे जाळपोळ करणार आहेत त्यांना राहू द्या ना. आम्ही कुठं नाही म्हणतोय, पण त्याच्यात निष्पाप पोरं हजारानं गुंतलेत विनाकारण. म्हणून ते सगळेच मागं घ्यावं लागणार आहेत त्यांना. ते घेतील 100%. कोणाचे? मग आता तेच सांगितलं ना मी की आम्ही काय ते जे कोणी जाळलेत आम्ही त्यांचं कुठं समर्थन करतोय, परंतु त्याच्यात निष्पाप गुतवलेत. जसं की त्याचं पाहुण्याचं हॉटेल जाळलं तिथं, त्याच्यात पाहुण्यानं जळलेले आणि मराठीचे पोरं गुंतले. हे CCTV फुटेज आहेत त्यांचे, तिथं FIR आहेत. असा अजिबात नाही. कुठं गेली? परंपरेनुसार जिथं घनगोताच्या सोयरिके जुळतात ते सो जातीमध्ये
स्वजातीमध्ये ज्या गणगोतात पूर्वीच्या बघूनच केलं जायचं. जसं आता एखादं काय द्यायचं असलं तर ग्रह चौकशी करतात, तसं पूर्वी सुद्धा शेजारी पाहुण्यांना विचारायचे हे पाहुणं लागतंय का, तरच होत होतं. तशा स्वरूपाचं आहेत. नारायण राणे आणि त्यांच्या मुलांनी आरक्षणासंदर्भात नाराजी व्यक्त केली आणि जे जातीपंथ मराठे आहेत त्याने आरक्षण घेऊ नये असं हे जाहीर केलं. तर त्याच्यावर सगळेच जातीवान आहेत महाराष्ट्रातले, परंतु काय असतं, ही सुविधा आहे केंद्रानं आणि राज्यानं दिलेलं आरक्षण. असं नाही, सुविधा घेतली पाहिजे, गोरगरिबांची लेकरं मोठी होतात. पण याला एकच उत्तर आहे, तुम्हाला घ्यायचं घ्या, नाही तर घेऊ नका. ज्याला घ्यायचे ते घेईन, मोठा होईल. तुम्हाला कोणी जबरदस्ती केली का हे धरतो आहे गळ्यात लटकायचं आहे म्हणून? ज्याला घ्यायचं ते घेईल. म्हणून जे तुम्ही सुरुवातीपासून म्हणत आलात की मराठा समाजाच्या नेत्यांनी मराठा समाजाचं नुकसान केलं, आता तुम्ही सभागृहामध्ये जाऊन, आता रस्त्यावर तर लढाई मांडली, पण मनोज जरांगे हे सभागृहात, लोकसभेत, विधानसभेत जाऊन मराठा समाजाची भूमिका मांडणार आहेत. नाही बाबा, ते आपल्याला नाही मिळत जुळत. ते लय अवघड असतं जुळून. ते कुठं लय त्याच्यात काय म्हणते ते आडे हसतेत म्हणतात, लय खाऊ घालायला लागतं लोकांना. आपलं बरं आहे, आपलं हेच. तुम्हाला या सगळ्यांना ऑफर आली का? कशाला एकत्र यायचं, मग तर जास्तच बिघडून खातं. त्यांनीच प्रयत्न करत, ते म्हणा द्या सगळ्या मराठ्याला ओबीसीचं आरक्षण. दुसऱ्या दिवशी सगळे चांगलं आमचं गळ्यात हात टाकून हिंडतो मी त्यांच्या. आता बहुतेक लवकरच सगळे मराठा आरक्षणात गेल्यावर तेच होतं का काय? मग दोन्ही मीच, पण नेता नाही हा, सेवक दोन्हीच हवी. किती वेळ चालला ते तुम्ही सांगा. पाटील साहेब यांच्या प्रश्नाला उत्तर देताना तुम्ही असं म्हणालात की मुख्यमंत्री जवळचे नाहीयेत. आता 2 उपमुख्यमंत्री आणि 1 मुख्यमंत्री, वाशीपर्यंत तुम्ही गेलात, आमच्यातले अनेक जण तुमच्या सोबत होते. शेवटी मुख्यमंत्र्यांनी वाशीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात यावं लागलं. अर्ध्या रात्री 2 मंत्री आले, एक भाजपचे होते, एक शिवसेनेचे होते. शेवटी मुख्यमंत्री आले. यावरून हा मेसेज गेला की जरांगे पाटील मुख्यमंत्र्यांचे जवळचे आहेत. एक आणि दुसरं, फडणवीस काल म्हणाले की सरसकट दिलेलं नाहीये, मग मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाची फसवणूक केली का? कोणची फसवणूक? पण सरसकट दिलेलं बघा आता, तुमचे जुने सहकारी आरोप करतात की फसवणूक झाली म्हणून. मग त्यांचा बरोबर आहे ना, त्यांची फसवणूक झाली, त्यांना काही भेटलंच नाही. इथं गोरगरिबाला भेटलं. सांगतो ना तुमचं, पण सांगतो ना, 54 लाख नोंदी मिळाल्या, प्रमाणपत्र वाटले, परिवाराला 5-5 देऊ द्या. 70 निघालेत हा, एका नोंदीवर 5च मिळवते तरी 2 कोटी मराठी आरक्षणात गेले. हे तर इतसर गेले आता. आणि सगळ्या सोयऱ्यातून 2 कोटी जर त्याच्यात गेले तर खाली राहिलेच काय? सगळ्या सोयरे गुंतले त्याच्या माध्यमातून झालं सर सगळं. सुरुवातीला तुम्ही असं सांगितलं की मी मॉब कंट्रोल करतो म्हणून माझी पाठ ठोकवली पोलिसांनी, पण तुम्ही आता नंतर असं सांगितलं की मॉब कंट्रोल होत नव्हतं म्हणून अधिकारी जे आहेत ते बंद आराड बोलले. दोन्ही बाजूनी तुम्हीच बोलताय. हेडबस स्टेटमेंट वाटत नाही का? अरे लोणावळ्यापासून ज्या बैठका झाल्या त्या तुमच्या बंद आराड. अरे तुम्ही कुंकडचे कुंकड जोडायला लागला. मॉप बिथारेल ते का गोटी घेऊन उभा होता का बाहेर? त्याने घोषणा दिली की याची पातळ झाली इकडं. तो प्रश्न नाही ही होत. हो अध्यक्ष, 1994चा जी आर आहे, शासन आदेश आहे, ओबीसीची टक्केवारी 19% झाली. त्याला बाळासाहेब सराटेंनी हायकोर्टामध्ये आव्हान दिलेलं आहे, याचिका दाखल आहे. त्यांचं म्हणणं आहे की 10% ते आरक्षण करा आणि दर 10 वर्षांनी त्याचं पुनर्निरीक्षण करा. एकीकडे ही मागणी मराठा समाजाने बाळासाहेब सराटेंनी हायकोर्टात केलेली आहे आणि तुम्ही दुसरीकडे त्याच 10%मध्ये मराठ्यांना घातलंय. ही कॉन्ट्राडिक्टरी होणार ना की 10%च सगळे ओबीसी आणि त्यात आता मराठा पण येणार नाही? नाही, त्यांनी काय याचिका दाखल केली मला पण माहीत नाही, आणि न्यायालयात प्रकरण असताना त्याच्यानं बोलू बी नाही. पण हे 19% आम्ही आहे तर ती मोकळीच जागा आहे, तिथं आम्ही एकटंच बसलेलं आहे. ते एकदा म्हणलं होतं, ते म्हणे एसटी फुल झालेली, इथं आरक्षण मागू नका. आता एसटीत 19च लोक आहेत, एसटी भरली. म्हणलं आम्हाला दार तो उघडून बघू ती हाय कसं. तो एकटा टांगड्याला मग भरला सगळ्या सीटावरून. याने दारं लावून घेतलेत, आत मोकळं आहे, सगळी मोकळी जागा आहे, काही अडचण नाही. एनटी व्हिजेंटीचा वेगळा बांध टाकून दिलेला आहे, त्यामुळे त्याला कुणीच धक्का लावू शकत नाही. आता 19% ही एकटा आहे, आम्ही सरळ करतो, थोडं थांबा. शेवटचे 3 प्रश्न घेऊयात. हा, मला लय लांब जायचं बरोबर. ज्यांनी विचारलं नाही त्यांना संधी मिळू द्या. हो द्या, पण जे बाकी पण विचारू द्या त्यांना संधी मिळू द्या. नाही, प्रश्न हो द्या, पण इतरांना पण संधी मिळू द्या ना. तू विचार आता तुझ्या त्यांचं 2 मिनिटं आता होते. सुप्रीम कोर्टाचा विषय आहे.
विचार. नाकारलं मराठा समाजाचं. त्यात कारण असं दिलेलं आहे की मराठा समाज मागास नाहीये. तो जो गायकवाड समितीने राणे समितीने अहवाल दिला होता त्यांनी नाकारला मराठा समाज मागास नाहीये असं सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे एकीकडे. आणि दुसरीकडे तुम्ही आता ओबीसी म्हणून कुणबी म्हणून परत आरक्षण घेणार आहात. हे पुढे सुप्रीम कोर्टात टिकेल का? कारण सगळेच मराठी परत तुम्ही म्हणता ओबीसी देणार आणि कुणबी म्हणून ते आरक्षण घेणार. एकीकडे सुप्रीम कोर्ट म्हणजे मराठा मागास नाही आणि ओबीसी म्हणून तुम्ही मागास होत आहे. तर ते परत टिकेल का कोर्टामध्ये? या ज्या नोंदी मिळाल्यात हे आरक्षण चॅलेंजच होणार नाही. याला कसलीच मर नाही, कारण हे शासकीय नोंदी आहेत पूर्वीच्या. कारण पूर्वी काही इंग्रज आला आणि निजामला माहीत नव्हतं की पुढं चालून आरक्षण मिळणार आहे काही वर्षानं काही पिढ्यानं, म्हणून आत्ताच कुणबी टाकून ठेवा. त्यावेळेस जो व्यवसाय असेल तो टाकला जायचा. त्यामुळे ह्या पूर्वीच्याच नोंदी त्याला काहीच होत नाही. परंतु आता ते सुप्रीम कोर्टात जे आरक्षण आहे ते आता सध्या न्यायालयीन प्रक्रियेत असल्यामुळं अहवाल ओबीसी कमिशनचा येईपर्यंत आपण त्याच्यावरती काही बोलू नये असं माझं वैयक्तिक मत आहे की मी त्याच्यावरती काहीच भाष्य करू नये सध्या. बाबा विचारले नाही ना. बाबा बाबा 5 प्रश्न विचारले, दुसऱ्यांना एक संधी बोला ना. हा विचार. त्याला जोडूनच आहे, कारण लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागायची शक्यता आहे. या सगळ्या गडबडी फसवणूक जाण्याची शक्यता वाटते का तुम्हाला? नाही निवडणुका घेणारच नाहीत. ते मराठ्यांचा ज्वलंत आरक्षणाचा मुद्दा आहे, तोवर ते निवडणुका घेणार. हो, निवडणुका ते घेणारच नाहीत. जोपर्यंत हे मराठ्यांचा ज्वलंत मुद्दा आहे आरक्षणात तोपर्यंत ते निवडणुका घेणार नाहीत. आणि नाही आम्ही बरोबर तुम्हाला त्या टायमात सांगू काय आहे ते. आत्ताच सांगत नाही. सगळ्या मागण्या मान्य केलेत असं तुम्ही म्हणताय. जर तुमची फसवणूक झाली हे जर सिद्ध झालं तर तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आंदोलन करणार का? 10 तारखेला उपोषणाला बसवलंय मला मी परवा दिवशी लगेच 2-4 दिवसांनी. नाही पूर्ण होतील, परंतु अधिवेशन 15 तारखेला आहे आणि हरकृतीची तारीख 16 आहे. मग तुम्ही विशेष अधिवेशन केव्हा घेणार? 15 वर्षांनी. त्यामुळे 10लाच आमरण उपोषण सुरू करायचं, कारण त्या कायद्याची आम्हाला अंमलबजावणी सुद्धा पाहिजे, कायद्यात रूपांतर होऊ. जाऊ दे त्याचं, जाऊन तिकडे ते सगळ्या दोन्याला माहिती. अरे एक विचारा ना. एक जण विचारा ना. असं म्हणाले की ओबीसी आरक्षणाला दिल्लीत जाऊ, ओबीसी आरक्षणाला धक्का लागला तर आम्ही दिल्लीत जाऊ असं म्हणाले. मग बरोबर आहे ना त्यांचं. ओबीसी आरक्षणाला धक्का लागत दिल्लीत जाणार, कारण ओबीसी आम्ही येत ना. ऐका ना, सगळ्यांना संधी मिळू द्या. तुम्ही ठराविक लोकं विचारा, बाकीचे पण विचारतात ना. विचारा. हो दे का? आम्हाला विचारून द्या ना त्यांना. तुमचे हिंदी इंटरव्ह्यू खूप प्रसिद्ध होतात, व्हायरल होतात, त्याच्यावरती अनेक तुम्ही ते मराठीतच उत्तर का देत नाही? हिंदी जेव्हा इंटरव्ह्यू होतो त्यांना म्हणतो मराठीत देत होते, ते म्हणतात नाही त्याच्यातच द्या. आम्ही सुरुवातीला 2-3 प्रश्न ते पत्रकार बांधव चांगले विचारतात मला. या काय की त्याचं नाव काढतं मग मग ते बिघडूनच जातं खातं. मला दमाने विचारल्यावर येते हिंदी चांगली, पण गडबडीत गेलं मग जरा पांगत आहे खेळ. ते बी शिकतोय मी आता. वाशीला जे तुमचं भाषण झालं त्या भाषणामध्ये तुम्ही असं म्हणालात की धोका होण्याची शक्यता आणि आपण पुन्हा आंदोलन परत तुम्ही इशारा दिलेला आहे. तर तुम्ही एकीकडे म्हणताय आरक्षण मिळालं, एकीकडे म्हणताय मी पुन्हा आंदोलनाला बसणार आहे आणि वाशीला असं म्हणालात की धोका होण्याची शक्यता. म्हणजे तुम्हाला तुमचं स्पष्टता नाहीये का यामध्ये? आरक्षण मिळालं हेच खरंच आहे, कारण आरक्षण काय तिथं कुठं एखाद्या गोणीत किंवा घमेल्यात ठेवलेलं नाही आहे. म्हणून आम्ही म्हणलो होतो की जाणाऱ्यांना आरक्षणच घेऊन येणार. हे कायद्याचं राज्य आहे. इथं तुम्हाला काही गोष्टी मिळवायच्या असल्या तर अगोदर कायदा पारित करावा लागणार आहे, तरच ते घेता येणार आहे. आम्हाला जे पाहिजे होतं ते अध्यादेश निघालाय. आता अंमलबजावणीसाठी आंदोलन आहे. जून 2004ला कुणबी मराठा कुणबीचा ओबीसी मध्ये समावेश झाला. त्याला 20 वर्ष झाली. त्यानंतर राणे समिती झाली, मारुती गायकवाड समिती देखील झाली. एवढ्या 20 वर्षामध्ये एवढ्या तज्ञांना कळलं नाही की सगळी सोयरी शब्द टाकला असता तर मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला असता. आणि तुम्हाला वाटतं की फक्त सगळी सोयरी शब्द टाकल्याने हा प्रश्न मिटणार आहे? खाली कोणी राहतच नाही ना, खाली कोणी राहतच नाही ना. आणि त्यांना दोष नाही देणार मी, त्यांना सुचलं नाही किंवा ध्यानात नाही आलं.
हे मी कोणावर तर आरोप करून किंवा स्वतःचं महत्त्व वाढवणार नाही. त्यांच्या विचारांच्या त्यांच्या पद्धतीने त्यांनी प्रयत्न त्यावेळेस केलेले आहेत आणि पाठीमागं आत्तापर्यंत केलेत. मग आम्हाला जे जे योग्य वाटलं, एक तर आम्ही सामान्य खेड्यातले पोरं आहेत, अडाणी पोरं म्हणूयात, आम्हाला जे जे शब्द योग्य वाटले त्या पद्धतीने वाटचाल केली. आणि त्या शब्दाला जर आक्षेपच आहे मराठ्यांचा म्हणतो मी, तर हे शब्द 3 महिन्यापासून सुरू आहे. तोपर्यंत तुम्हाला ऑब्जेक्शन कोणी घेतलं का किंवा तुम्ही सोशल मीडियावर काही मिळालं नाही टाकलं का? तुम्ही आता ते शब्द घेतल्यावर काही जण काही जण म्हणजे 50 जण आहेत, 1 करोड लोक एकीकडे आहेत, हे 5-50 जणांचे काही लिहित आहेत त्याच्यावर उगाच उगं. मग तुम्ही इकडे 2-2.5 महिने मोकळा वेळ होता ना, हे शब्द नको किंवा हा काहीतरी. आंदोलनाच्या खर्चाचा एक विषय आयसीसी मध्ये आता एवढ्या मराठ्यांचा समावेश होणार आहे, त्यानंतर ओबीसी मध्ये अनेक जणांचा समावेश झाल्यानंतर तो जो कोटा आहे तो वाढवण्याची गरज लागणारच आहे ना. म्हणजे मूळ आरक्षण 52% आहे, तर ते आरक्षण वाढवण्याची गरज भासणारच आहे भविष्यामध्ये. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? म्हणजे कारण ओबीसी कोट्यामध्ये जर मराठा नोंदणी झालेली असते तर ते पुढे चालू त्यापैकी स्वतंत्र आरक्षण हाच एक पर्याय होता. तुम्हाला रोहिणी आयोग माहिती आहे? रोहिणी आयोग केंद्राने शिफारस केली, कारण ते केलं तर महाराष्ट्रातला आरक्षणात तिढा सुटणार आहे. कारण सगळे मराठी ओबीसीत घुसले तर त्यांच्यावर अन्याय होणार हे उघड आहे. आणि त्यासाठी फडणवीस भांडायला केंद्रात जायला तयार आहे, त्याच्यावर तुम्ही उत्तर देत नाही. मग याला तोडगा काय आहे? आणि अगोदर आम्हाला आरक्षणच येऊ द्या ना, मग वाढायचं 200% वाढू ना. मग आम्हाला यायच्या आधीच वाटा शोधायला लागले लगेच की त्यात मराठी आल्यावर असं होईल, मराठी आल्यावर तसं होईल. मराठी यायचे राहिले कोणचे? 70% मराठी आरक्षणात गेले. विदर्भ खानदेश आधी आम्ही एकटेच राहिलो, तर आमच्यामुळे कोणचा कोटा वाढायला लागला तुमचा? काही होत नाही. मग सगळे वाढवायचा ना तुम्हाला कोटा, सगळेजण मिळून अगोदर आम्हाला आत घ्या मग वाढू. आम्हाला एकट्यालाच वाढायसाठी लढायला लावा ना, आम्हाला तो बाहेर. ए सागर थांब, सागर बोल रे. अरे थांब ना बाबा. नाही दिला ना, तुम्हाला दिलं नाही काय? पहिला प्रारूप होतं त्याचं अधिसूचनेचं, याच्या दुरुस्त्या काय करायच्या, त्याच्यानंतर राजपत्रित अधिसूचना दिल्यात ना, तुम्हाला दिल्या ना. तुम्ही ते वेगळे प्रश्न विचारतात म्हणून तुम्हाला आधी दिला. 4 भेताडातलं उकरून तुम्हीच काढलेलं आहे. सरकारची जबाबदारी ती, त्यांनी 15 दिवस केस पाडलेला त्याच्यावरती. आणि आमचे वकील आम्ही रात्रभर त्याची खोलीत घेऊन बसलो होतो. बघा या आत्ताच काय आहे ती, वकील बांधव अभ्यासक त्या खोलीत बसलं. म्हणलं बघा आम्ही गावखेड्यातले पोर आहेत, प्रामाणिकपणानं करतोय, इतकं बंक आम्हाला कायद्यातलं माहीत नाही. जनमताचा रेटा असला की एखाद्या गोरगरिबांचं कार्य होतं ते आम्ही काम करतोय, तुम्ही याच्यावर अभ्यास करा, तुम्हाला इंग्लिश जमती, सगळा गोंधळ बघा. हे ते 3 वाजेपर्यंत वाचत होते, त्यावेळेस होते तुम्ही सुद्धा 3 वाजेपर्यंत. आणि 3:30ला ते म्हणले हे ओके. मग मी जनतेत आमच्या पोरात गेलो, सगळे पोरं रात्री उठवले आणि सांगितलं असं असं आहे, काय करायचंय बघा. जेव्हा त्यांना सगळं वाचून दाखवलं, वकिलांचं त्यांना सांगितलं की वकील बांधव हायकोर्टातले काही अभ्यासक आहेत, त्यावेळेस ते म्हणले मग आता यांच्यापेक्षा हुशार कोण असते? ते म्हणले मग ओके, कारण आम्ही गेलोच होतो त्या सगळ्या सोयऱ्यांच्या आदेशासाठी. आता कायदा त्याचा पारित होईल. नाही आता गोरगरीब करोडच्या संख्येनं मराठा 5 महिन्यापासून लढलाय, सगळ्या ताकदीनं लढलाय. स्वतःच्या घामाचे कष्टाचे पैसे वापरले, ताकद वापरले. आता फक्त शिका, तुम्ही मोठे व्हा, आरक्षण तुम्हाला मिळालंय. एवढा संदेश आमच्याकडून. तुम्ही क्लास 1 क्लास 4चे अधिकारी हो, IPS IAS दर्जाचे अधिकारी हो, हीच आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा आहे. तुमच्या अंगावर वर्दी चढलेले आम्हाला बघायचंय. याच्यासाठी आम्ही जीवाची बाजी लावली, इथून पुढे सुद्धा लावणार आहे. धन्यवाद. जय शिवराय. धन्यवाद. रामराम.